नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन ॲपमध्ये तुमचं स्वागत आहे. सो फ्रेंड्स, वी हॅव स्टार्टेड द बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. 9चा जॉमेट्रीचा आपण फर्स्ट चॅप्टर स्टार्ट केलेला आहे आणि आपले ऑलरेडी 2 लेक्चर झालेले आहेत. तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, बेसिक कन्सेप्ट पाहिल्या आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 स्टार्ट केलेला आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1. तर याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 पर्यंत पूर्ण कंप्लीट जो पोर्शन आहे तो कव्हर केलेला आहे. तर या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 म्हणजे हा प्रॅक्टिस सेट 1.1 आपण पूर्ण खतम करणार आहोत. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 4 आपण पहिल्यांदा सॉल्व्ह करून घेऊया. तर काय आहे क्वेश्चन नंबर 4? ऑन अ नंबर लाईन पॉइंट ए बी अँड सी आर सच दॅट डिस्टन्स AC इक्वल टू 10, डिस्टन्स CB इक्वल्स टू 8, फाइंड डिस्टन्स AB. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? डिस्टन्स AB फाइंड आउट करायचं आहे आणि कन्सिडरिंग ऑल द पॉसिबिलिटीज, म्हणजे ज्या काही शक्यता आहेत, ज्या काही पॉसिबिलिटीज आहेत त्या आपल्याला कन्सिडर करून या ठिकाणी डिस्टन्स AB आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे? गिवन काय काय दिलेलं आहे? डिस्टन्स AC. डिस्टन्स AC किती आहे? 10 आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स CB. डिस्टन्स CB किती आहे? 8 आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स AB. डिस्टन्स AB आपल्याला फाइंड आउट करायचं. आता कसं फाइंड आउट करायचं? तर या ठिकाणी आपण काय करायचं, हे जे 3 पॉईंट आहेत ते काय आहेत? ऑन अ नंबर लाईन, म्हणजे एकाच नंबर लाईनवर आहेत, म्हणजे ते काय आहेत? एक रेषीय आहेत, म्हणजे कोलिनियर आहेत. तर या ठिकाणी आपण त्याची डायग्राम ड्रॉ करूया. आपण हे 3 पॉईंट या ठिकाणी पकडलेले आहेत. तर डिस्टन्स ACची लांबी किती आहे? सपोज आपण हा A पॉईंट कन्सिडर केला, हा C पॉईंट कन्सिडर केला, तर ACची लांबी किती आहे? 10 आहे. CBची लांबी किती आहे? C आणि B. CBची लांबी किती आहे? 8 आहे. म्हणजे हा जो B पॉईंट आहे तो जर आपण इकडे कन्सिडर केला लेफ्ट साईडला, तर 8 कुठपर्यंत येईल? इथपर्यंत येईल. इथून इथपर्यंतचं डिस्टन्स किती आहे? हा जर आपण पॉईंट कन्सिडर केला B पॉईंट, तर हे किती आलेलं आहे? 8. पण त्यांनी आपल्याला म्हणलेलं आहे का हा जो B पॉईंट आहे राईटला आहे, लेफ्टला आहे, इन बिटवीन आहे, असं त्यांनी आपल्याला काही सांगितलं नाही आहे. फक्त त्यांनी आपल्याला डिस्टन्स CB दिलेला आहे 8 आहे. तो 8, हा जो 8 आहे तो Cच्या लेफ्टला पण असू शकतो आणि राईटला पण असू शकतो. जर राईटला असेल तर तो कुठं असेल? या ठिकाणी असेल हा B पॉईंट. ओके. तर तो पण काय असेल? 8 असेल. म्हणजे या ठिकाणी 2 पॉसिबिलिटीज आहेत. या ठिकाणी आपण AC फिक्स केलेला आहे. AC किती आहे? 10 आहे. आणि CB किती आहे? 8 आहे. CB 8 कुठं आहे? लेफ्टला असेल तर या इथं येईल पॉईंट, आणि राईटला असेल तर पॉईंट तो इथं येईल. ठीक आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स AB. तर हे डिस्टन्स जे AB आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि आपल्याला पूर्ण ऑल पॉसिबिलिटीज कन्सिडर करायच्या आहे. म्हणजे या ठिकाणी असेल तर हे डिस्टन्स किती असेल AB हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि हा B पॉईंट इकडे असेल तर A पासनं B पर्यंतचं डिस्टन्स किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे आणि या ठिकाणचं आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी 2 केसेस आहेत. ठीक आहे. तर फर्स्ट केसमध्ये आपण काय कन्सिडर करूया? केस 1मध्ये. केस 1मध्ये आपण काय कन्सिडर करूया? ही तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची आहे. तर केस 1मध्ये कन्सिडर करूया, इफ पॉइंट B इज लेफ्ट टू C. जर हा B पॉईंट जर Cच्या लेफ्टला असेल तर काय येईल? तर त्याचा डिस्टन्स काय येईल? डिस्टन्स बिटवीन AB काय येईल? काय येईल सांगा? आता हे बघा, या ठिकाणी हा जो B पॉईंट आहे Cच्या लेफ्टला आहे, तर डिस्टन्स बिटवीन AB काय येईल? आपल्याला AC माहीत आहे आणि BC माहीत आहे, म्हणजे CB माहीत आहे. तर आपण AC मायनस जर BC केलं तर आपल्याला AB मिळेल. या ठिकाणी लक्षात येते का तुमच्या? आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? हे बघा, याला मी रब करतो स्टार्टिंगला. तर आपल्याला हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. या दोघांमधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. तर AC आपल्याला माहिती आहे टोटल AC किती आहे? 10 आहे. आणि BC किती आहे? 8 आहे. तर ह्या 10मधून जर आपण हे 8 मायनस केलं तर एवढे डिस्टन्स उरते ना. हे बघा, हे टोटल 10 आहे आणि हे 8 आहे. ह्या 10मधून जर आपण 8 मायनस केलं तर आपल्याला एवढं डिस्टन्स भेटते. तर म्हणजे ते म्हणजे काय आहे? AB आहे. तर काय येईल? डिस्टन्स AB इक्वल्स टू काय येईल? डिस्टन्स AC मायनस डिस्टन्स काय येईल? डिस्टन्स CB. तर AC किती आहे? AC आहे 10 आणि CB किती आहे? CB किती आहे? तो आहे 8. आपल्याला दिलेला आहे. हे बघा, AC किती आहे? 10 आहे आणि CB किती आहे? 8 आहे. तर 10 मायनस 8 किती होतात? 2 होतात. म्हणजे फायनल डिस्टन्स काय येईल? डिस्टन्स AB काय येईल आपल्याकडे? 8 येईल. बरोबर आहे.
हे झालं केस 1चं, ज्या ठिकाणी आपण जो पॉईंट बी आहे सीच्या लेफ्टला कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे. आता आपण केस 2मध्ये काय बघूया. सपोज हा जर पॉईंट बी सीच्या राईटला असेल तर डिस्टन्स काय होईल, डिस्टन्स बिटवीन ए बी काय होईल. तर केस 2मध्ये आपण याची स्टडी करूया. तर केस 2मध्ये काय येईल, इफ पॉईंट बी इज राईट साइड टू पॉईंट सी. जर हा जो पॉईंट बी आहे तो सीच्या जर राईटला असेल तर काय येईल, या ठिकाणी हे बघा हा जो बी पॉईंट आहे तो सीच्या राईटला असेल तर डिस्टन्स काय येईल, ए टू बी डिस्टन्स काय येईल, ए सी किती आहे 10 आहे आणि सी बी किती आहे 8 आहे. म्हणजे या दोघांचे ॲडिशन म्हणजे काय येईल, ए बीचं टोटल डिस्टन्स येईल. हे बघा ए सी आपल्याला किती दिलेलं आहे 10 दिला आहे, सी बी किती आहे 8 आहे. तर हे टोटल डिस्टन्स म्हणजे किती येईल 10 + 8 येईल. तर या ठिकाणी फायनल फॉर्म्युला काय येईल, डिस्टन्स ए बी इक्वल टू काय येईल, ए सी प्लस सी बी. डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स सी बी. तर ए सी किती आहे 10 आहे आणि सी बी किती आहे 8 आहे. टोटल किती आलं 18 आलं. देअरफॉर डिस्टन्स ए बी किती आलं 18. म्हणजे या ठिकाणी 2 आन्सर आलेले आहेत. एक तर डिस्टन्स किती येईल, या ठिकाणी सॉरी या ठिकाणी मी 8 घेतलेला आहे, या ठिकाणी येईल 2. या ठिकाणी असं आपला आन्सर 2 आलं ना, मग या ठिकाणी 2 येणार ना, या ठिकाणी 8 कसं काय येणार, या ठिकाणी चुकून झालं. ठीक आहे. तर आपलं आन्सर आलेलं आहे 1 2 आहे आणि दुसरं 18 आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे, त्यांनी स्पेशली आपल्याला सांगितलं नव्हतं की जो बी पॉईंट आहे तो कुठं आहे, तो राईटला आहे किंवा लेफ्टला आहे, हे आपल्याला काही सांगितलं नव्हतं. पण कुठं पण असेल तो पॉईंट, राईटला असेल तर 18 येईल आणि लेफ्टला असेल तर 2 येईल. ठीक आहे. सर्वांना समजलं. तर अशाच प्रकारचा क्वेश्चन नंबर 4 आहे, सॉरी हा क्वेश्चन नंबर ऑलरेडी 4 आहे. तर अशाच प्रकारचा क्वेश्चन नंबर 5 पण आहे, आपण सॉल्व्ह करून घेऊया. तर तोपर्यंत त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 5 आपण सॉल्व्ह करून घेऊया. क्वेश्चन नंबर 5 काय आहे, पॉईंट एक्स वाय झेड आर कोलिनियर. म्हणजे हे जे 3 पॉईंट आहेत कोलिनियर आहेत, म्हणजे एक रेषीय आहेत, म्हणजे एका रेषेमध्ये आहेत. सच दॅट डिस्टन्स एक्स वाय किती आहे 17 आहे, वाय झेड किती आहे 8 आहे आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, एक्स झेड आपल्याला फाइंड आउट करायचं. आपल्याला गिवन काय काय दिले त्यांनी, या ठिकाणी आपण गिवन लिहूया. तर आपल्याला त्यांनी गिवन काय काय दिले, गिवन डेटामध्ये म्हणजे दिलेलं काय काय आहे गिवन लिहायचं आहे. डिस्टन्स एक्स वाय किती आहे 17 आहे, डिस्टन्स वाय झेड किती आहे 8 आहे. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, डिस्टन्स एक्स झेड म्हणजे सेम आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर या ठिकाणी त्यांनी दिलेत हे जे 3 पॉईंट आहेत एका रेषेमध्ये आहेत. एक्स वाय किती आहे, हे एक्स सपोज आपण कन्सिडर केलं, हा वाय कन्सिडर केलं तर हे आहे 17. त्याच्यानंतर वाय झेड किती आहे, वाय आणि झेड, आता वाय झेड किती आहे 8 आहे. तर या ठिकाणी आपण झेड पॉईंट कन्सिडर करूया, हे 8 आलं आणि आपल्याला काढायचं आहे एक्स वाय, सॉरी आपल्याला काढायचं आहे एक्स आणि झेडमधलं डिस्टन्स. या ठिकाणी झेड येणार, या बघा या ठिकाणी काय आहे झेड आहे. आपल्याला फाइंड आउट एक्स झेडमधलं डिस्टन्स करायचं आहे, म्हणजे एक्स आणि झेडमधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. आता त्या ठिकाणी आपल्याला जो वाय पॉईंट आहे किंवा जो झेड पॉईंट आहे तो इन बिटवीन आहे आपल्याला दिले का. आता या ठिकाणी बघा मी एक्स वाय किती घेतलं 17 घेतलं आणि वाय झेड किती घेतलं 8 घेतलं. आता हा जो झेड पॉईंट आहे तो इथं पण असू शकतो, म्हणजे इकडे जर असेल तर किती येणार, हे पण 8 येणार. म्हणजे झेड पॉईंट कुठं आहे ते आपल्याला दिलं नाही, म्हणजे राईटला आहे का लेफ्टला आहे हे आपल्याला दिलं आहे का नाही दिले. तर या ठिकाणी पण आपल्याला 2 केसेस कन्सिडर करायचे आहेत. तर केस 1 मध्ये काय येईल, इफ झेड इज लेफ्ट टू पॉईंट वाय, जर झेड पॉईंट वायच्या लेफ्टला असेल तर काय येईल, देन डिस्टन्स एक्स झेड काय येईल, एक्स आणि झेडमधलं डिस्टन्स इक्वल टू. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, एक्स आणि झेडमधलं म्हणजे एक्स हा पॉईंट आणि हा झेड पॉईंट हे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर हे एक्स वाय डिस्टन्स किती आहे, हे 17 आहे. एक्स वाय डिस्टन्स किती आहे 17 आहे आणि वाय झेड किती आहे, वाय झेड आहे 8. मग आपण यामधून जर हे मायनस केलं तर आपल्याला एक्स झेड भेटेल, ऑफकोर्स भेटेल. तर मग ह्या या ठिकाणी काय येईल, डिस्टन्स एक्स वाय मायनस डिस्टन्स वाय झेड, दुसरं काय येणार डिस्टन्स वाय झेड येईल. बरोबर आहे, सर्वांना समजतं आहे. ओके. तर या ठिकाणी आपण या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स एक्स झेड इक्वल टू, आता डिस्टन्स एक्स वायची व्हॅल्यू किती आहे, एक्स वायची आहे आपल्याला दिलेली आहे 17. या ठिकाणी बघा एक्स वायची व्हॅल्यू 17 आहे, मायनस डिस्टन्स वाय झेड किती आहे, वाय झेड आहे 8.
तर या ठिकाणी वाय झेडची व्हॅल्यू पुट केली 8. तर आता 17मधून 8 गेले किती राहतात? चला लवकर सांगा, 17मधून 8 गेले किती राहतात? या ठिकाणी तुमचं उत्तर आलेलं आहे 9. बरोबर आहे. तर या ठिकाणी फायनल उत्तर किती आलेलं आहे? 9. जर जो झेड पॉईंट आहे वायच्या लेफ्टला असेल तर. आता केस सेकंडमध्ये बघूया आपण. आता ही झाली आपली केस फर्स्ट. आता केस सेकंडमध्ये काय कन्सिडर करूया? केस सेकंडमध्ये इफ झेड इज राईट टू पॉईंट सी, जर वाय, सी नाही वाय, जर झेड हा वायच्या राईटला असेल तर काय येईल? तर काय येईल? आपल्याला फाइंड आउट करायचं डिस्टन्स एक्स झेड. तर काय येईल? डिस्टन्स एक्स झेड इक्वल टू काय येईल? डिस्टन्स एक्स झेड काय येईल? याचं डिस्टन्स प्लस याचा डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स म्हणजे टोटल डिस्टन्स झालं. ठीक आहे. तर काय येईल? डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड. बरोबर आहे. तर डिस्टन्स एक्स वाय किती आहे? एक्स वाय किती आहे? 17 आहे. तर 17 पुट करा प्लस डिस्टन्स वाय झेड किती आहे? 8 आहे. वाय झेड 8 आहे. 8 पुट केलं तर 17 प्लस 8 किती आलं? कोण सांगेल? 17 प्लस 8 किती येतं? 27मधून 2 गेले 25. ठीक आहे. 17 प्लस 8 किती आलं? 25 आलं. तर आपलं फायनल आन्सर काय आलेलं आहे? डिस्टन्स एक्स झेड आलेला आहे 25. म्हणजे या ठिकाणी पण आपल्याला 2 उत्तर आलेले आहेत. डिस्टन्स एक्स झेड पहिलं किती आलेलं आहे या ठिकाणी? देअरफॉर डिस्टन्स एक्स झेड इक्वल्स टू 9. म्हणजे एक आन्सर आलेला आहे 9 आणि दुसरा आलेला आहे 25. असे 2 आन्सर कशामुळे आले असतील बरं? कोणी सांगेल का 2 आन्सर आपले कशामुळे आले असतील? तर हे जे 2 आपले आन्सर आलेले आहेत ते कशामुळे आलेले आहेत? कारण की आपल्याला मिड पॉईंट माहीत नव्हता. म्हणजे हा जो झेड आहे तो लेफ्टला आहे किंवा मिड पॉईंट आहे किंवा आउटसाईड पॉईंट आहे ही आपल्याला माहीत नव्हता. त्याच्यामुळे याचे 2 उत्तर आलेले आहेत. एक तर 25 असेल किंवा 9 असेल. ठीक आहे. सर्वांना समजलं? ओके. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. तर आता आपण वळूया क्वेश्चन नंबर 6 कडे. खूपच मजेदार क्वेश्चन नंबर 6 आहे. तुम्ही बघालाच. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 6 मधला सब क्वेश्चन 1 आपण पाहूया. तर काय आहे क्वेश्चन नंबर 6? स्केच द प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. आपल्याला एक फिगर काढून आन्सर याचं फाइंड आउट करायचं आहे. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे? इफ ए डॅश बी डॅश सी अँड लेंथ ए सी इक्वल्स टू 11, लेंथ बी सी इक्वल्स टू 6.5 अँड देन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे लेंथ ए बी इक्वल्स टू वॉट. आता या ठिकाणी मला सांगा याचा मिनिंग काय होतं? ए डॅश बी डॅश सी म्हणजे या ठिकाणी आपण याची फिगर काढूया. हा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे आणि हा सी पॉईंट आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी हा बी जो मिडलला आहे तो म्हणजे काय आहे? मिड पॉईंट आहे. हा जर सी पॉईंट मिडलला असला असता तर सी पॉईंट काय असला असता? मिड पॉईंट असला असता. तर या ठिकाणी बी मिडलला आहे म्हणून बी काय येईल? मिड पॉईंट येईल. मिडल म्हणजे मध्यभागी. ठीक आहे. तर या ठिकाणी पण लेंथ ए सी किती दिलेला आहे? 11. ए सी म्हणजे काय? टोटल. हे बघा या ठिकाणी टोटल किती दिलेली आहे? 11 दिलेली आहे. लेंथ बी सी किती दिलेला आहे? 6.5. हे बघा लेंथ बी सी म्हणजे हे किती दिलेली आहे? 6.5 दिलेला आहे. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? ए बी फाइंड आउट करायचं आहे. याची फिगर ही आलेली आहे. तर ए बी आपण कसं फाइंड आउट करणार? हे डिस्टन्स म्हणजे ए बी. आता कसं येणार? हे टोटल मायनस जर आपण हे केलं तर आपल्याला ए बी भेटेल. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे लेंथ ऑफ ए बी इक्वल टू काय येईल? लेंथ ऑफ ए बी इक्वल्स टू लेंथ ऑफ ए सी मायनस लेंथ ऑफ ए सी टोटल मायनस बी सी लेंथ ऑफ बी सी. ठीक आहे. आता लेंथ ऑफ ए सी काय येईल? ए सी आहे 11. ठीक आहे. 11 मायनस बी सी किती आहे? बी सी आहे 6.5. आता 11मधून 6.5 तुम्हाला काढायचे आहेत. आता कसं काढायचं? तुम्ही डायरेक्टली करू शकता. 11मधून 6.5 गेले किती राहिले? तर या ठिकाणी सोपं जावं म्हणून मी 11.0 लिहितो आणि हे 6.5 लिहितो. ठीक आहे. तर या ठिकाणी 0मधून 5 जात नाहीत म्हणून या ठिकाणचा किती आला? 10मधून 5 गेले किती राहतात? 5 राहतात. ठीक आहे. या ठिकाणी उरतात 10. तर या ठिकाणी 10मधून 6 गेले किती राहतात? 4 राहतात. आणि हा पॉईंट म्हणजे तुमचा आन्सर किती आलेला आहे? 4.5 हे तुमचं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. किती सोपं आहे. तर असंच आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. सर्वांना समजलं? तर याचा एक स्क्रीनशॉट घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 6 मधला सब क्वेश्चन नंबर 2 आपण सॉल्व करूया. या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? इफ आर एस टी, आर डॅश एस डॅश टी डॅश म्हणजे काय? या ठिकाणी याची तुम्ही डायग्राम काढू शकता. हे जे 3 पॉईंट आहेत याच्यामध्ये मिड पॉईंट कोणता आहे? हा एस, हा मिड. इनिशियल पॉईंट कोणता आहे? हा आर आहे. आणि फायनल पॉईंट कोणता आहे? टी आहे. तर या ठिकाणी त्यांनी डिस्टन्स दिलं आहे एस टी. एस टी किती आहे? 3.7. एस टी किती आहे? 3.7. आणि आर एस किती आहे? आर एस आहे 2.5.
आर एस किती आलेला आहे 2.5. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे आर टी. आर टी म्हणजे इथून इथपर्यंत म्हणजे टोटल डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. तर टोटल डिस्टन्स काय येईल आपल्याला हे माहिती आहे, हे प्लस हे म्हणजे टोटल झालं. तर फाइंड आउट करूया. तर याची ही झाली फिगर, आपण फिगर काढलेली आहे. तर याचा आपल्याला काढायचं आहे आन्सर. तर लेंथ ऑफ आर टी इक्वल्स टू काय येईल लेंथ ऑफ आर एस प्लस लेंथ ऑफ एस टी. तर काय येईल लेंथ ऑफ आर एस प्लस लेंथ ऑफ एस टी. तर आर एस किती आहे 2.5 प्लस एस टी किती आहे 3.7. तर याची तुम्हाला ॲडिशन करायची आहे. डायरेक्टली ॲडिशन करा. 7 + 5 किती होतात 12. हाताला 1 3 + 1 + 2 किती झाले 3 झाले. 3 + 3 6. तर याचा आन्सर किती आलेला आहे 6.2 आलेला आहे. तर फायनल आन्सर किती आलेला आहे आर टी 6.2. याचं जर तुम्ही डिस्टन्स मोजलं तर याचा डिस्टन्स किती येईल आर टी 6.2 येईल. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 6चा लास्टवाला थर्ड सब क्वेश्चन आहे तो आपला फाइंड आउट करायचा आहे. आता या ठिकाणी इफ एक्स डॅश वाय डॅश झेड अँड लेंथ ऑफ एक्स झेड 3√7 दिलं. बापरे रूटमध्ये दिलेलं आहे का. बरं ठीक आहे फाइंड आउट करूया. आणि लेंथ ऑफ एक्स वाय पण रूटमध्ये दिलेला आहे √7 दिलेला आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे लेंथ ऑफ वाय झेड फाइंड आउट करायचं आहे. तर याचा आन्सर कसं फाइंड आउट करायचं तर आपल्याला काय दिलं आहे पॉईंट एक्स वाय झेड. तर या ठिकाणी 3 पॉईंट येतील. तर हा एक्स हा वाय आणि हा झेड. कारण वायमध्ये का कारण या ठिकाणी वायमध्ये आहे आणि वाय पॉईंट हा इन बिटवीन एक्स आणि झेड आहे. बरं ठीक आहे एक्स झेड किती आहे हा एक्स आणि झेड म्हणजे हे टोटल डिस्टन्स किती आहे हे बघा या ठिकाणी टोटल जे दिलेलं आहे ते दिलेलं आहे 3√7 आणि एक्स वाय म्हणजे एवढं दिलेलं आहे. एवढं किती आहे हे आहे √7 आणि आपल्याला वाय झेड फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला वाय झेड फाइंड आउट करायचं किती आहे. तर काय येईल वाय झेड हे बघा आपल्याला टोटल माहीत आहे आणि हे पण माहीत आहे. तर टोटलमधून आपण हे जर मायनस केलं तर आपल्याला वाय झेड डिस्टन्स भेटणार आहे. तर फाइंड आउट करूया काय येईल लेंथ ऑफ वाय झेड इक्वल्स टू काय येईल फॉर्म्युला एक्स झेड मायनस एक्स वाय. लेंथ ऑफ एक्स झेड मायनस लेंथ ऑफ एक्स वाय. तर लेंथ ऑफ एक्स झेड किती आहे 3√7 आहे. तर व्हॅल्यू पुट करा 3√7 मायनस लेंथ ऑफ एक्स वाय किती आहे √7 आहे. तर √7 ॲज इट इज. तर या ठिकाणी याचं सबस्ट्रॅक्शन कसं करायचं कोण सांगेल याचं सबस्ट्रॅक्शन कसं करायचं खूपच सोपं आहे. या ठिकाणी आपण एक ट्रिक वापरू. ट्रिक का वापरायची लक्ष द्या फक्त थोड़ा यहाँ पर थोड़ा ध्यान दीजिए. देखिए कृपया ध्यान दीजिए यहाँ पर गाड़ी नंबर कौन सी है ये √7 की हमें गाड़ी बाहर निकालनी है. तो कैसे निकालेंगे इसको कॉमन निकालेंगे भाई. यहाँ पर √7 है यहाँ पर √7 है तो √7 को कॉमन निकालेंगे. तो क्या आएगा ये 3 यहाँ पर बचेगा माइनस यहाँ पर √7 बाजू में गया तो यहाँ पर 1 बचेगा और ये हमारा आ गया √7 हमने क्या किया बाहर कर दिया. देखिए यहाँ पर √7 गया तो 3 बचा. यहाँ पर √7 गया कुछ नहीं मतलब 1 बचता है. तो यहाँ पर 1 बचा है तो 3 - 1 कितना आता है 2 आता है और ये √7 एज इट इज़. तो इसका आंसर क्या आ गया 2√7. इसका आंसर क्या आ गया 2√7. किसका लेंथ वाई जेड. देखिए लेंथ वाई जेड कितना आ गया 2√7. तो इसका आंसर कितना आ गया यहाँ पर मैं लिखता हूँ फिगर में. तो ये हमारा फिगर है तो ये डिस्टेंस हमारा आता है फाइनल 2√7. ये 3√7 था ये √7 तो बचा कितना 2√7 बचता है. अभी दोस्तों क्वेश्चन नंबर 7 एक ही बचा है. बहुत ही इंटरेस्टिंग क्वेश्चन है हम सॉल्व करेंगे. तब तक आप इसका एक स्क्रीनशॉट ले सकते हैं. तर लास्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 1.1चा क्वेश्चन नंबर 7 काय आहे विच फिगर इज फॉर्म्ड बाय द 3 नॉन कोलिनियर पॉईंट. तर कोणती फिगर फॉर्म होईल कोणता शेप फॉर्म होईल 3 नॉन कोलिनियर पॉईंटला आपण जोडल्यानंतर. ठीक आहे. तर 3 नॉन कोलिनियर पॉईंट म्हणजे काय आहे जे की पॉईंट एका रेषेमध्ये नाहीत. एक पॉईंट इथं आहे दुसरा इथं घेऊ आणि तिसरा इथं घेऊ. तर हे जे 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स आपण जोडले तर हा कोणती फिगर फॉर्म होते ट्रायंगल. बरं ठीक आहे. या ठिकाणी आपण हा इथं घेतला होता दुसऱ्या ठिकाणी आपण काय घेऊ दुसरा पॉईंट घेऊ. हा पॉईंट एक इथं घेतला दुसरा आपण इथं घेऊ आणि तिसरा इथं घेऊ. तर यालाच आपण जोडलं तर कोणती फिगर फॉर्म होईल ट्रायंगलच फॉर्म होतं आहे. कोणते पण 3 पॉईंट घ्या जे की नॉन कोलिनियर आहेत आणि त्याला जोडा तर काय फॉर्म होईल बघा. हे बघा इथं जरी आपण घेतले यालाच आपण जोडलं आणि यालाच आपण जोडलं तर कोणता फिगर फॉर्म होतं आहे ट्रायंगल फॉर्म होतं आहे. म्हणजे कोणत्या पण आपण 3 पॉईंटला जर जोडलं इफ वी जॉईंट एनी 3 नॉन कोलिनियर पॉईंट कोलिनियर नाही बरं नॉन कोलिनियर जर आपण कोणत्या पण 3 पॉईंटला जर जोडलं तर या ठिकाणी काय होईल जर एक रेषीय पॉईंटला जोडलं तर ते 3 कोलिनियर पॉईंटला आपण जर जोडलं तर स्ट्रेट लाईन फॉर्म होते. ठीक आहे. पण आपल्याला त्यांनी काय म्हणलं या ठिकाणी नॉन कोलिनियर पॉईंट म्हणले. तर 3 आपण नॉन कोलिनियर पॉईंटला जर जोडलं तर त्या ठिकाणी फिगर कोणती फॉर्म होते ट्रायंगल.
या फिगरचं नाव काय आहे, ट्रायंगल फॉर्म होतो. तर याचा आन्सर काय आहे, इफ वी जॉईन एनी 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स देन द ट्रायंगल विल फॉर्म. तर याचा आन्सर काय होईल, इफ वी जॉईंट एनी 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स then it will form काय फॉर्म होईल, ट्रायंगल. इट विल फॉर्म द ट्रायंगल. ठीक आहे. तर याचा आन्सर काय आलेला आहे, ट्रायंगल आलेला आहे. अशा प्रकारे आपले विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस सेट 1.1 खतम झालेला आहे. आता याच्या पुढचे जर तुम्हाला लेक्चर घ्यायचे असतील तर तुम्हाला फीस पे करावं लागेल. तर त्याची जी फीस आहे 9वीची फीस आहे 499 रुपीज, म्हणजे 1499 रुपयामध्ये तुम्हाला 3 सब्जेक्ट टोटल भेटणार आहे. 3 म्हणजे जसं की 5 सब्जेक्ट, 5 पार्ट आहेत. सायन्स 1 आहे, सायन्स 2, मॅथ 1, मॅथ 2 आणि इंग्लिश, म्हणजे टोटल की पार्ट किती झाले 5, म्हणजे 5 पार्टचे तुम्हाला फक्त 1499 रुपये द्यावं लागतील. याचं जर तुम्ही ट्युशन बाहेर लावलं तर त्याची फीस किती आहे, त्याची जी फीस आहे 9,000 ते 10,000 फीस आहे. तर 10,000 कुठं आणि आपले 1499 रुपये कुठं. ठीक आहे. आणि हे जर तुम्ही लावलं तुम्हाला ट्युशन लावायची अजिबात गरज नाही आहे. याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ भेटणार आहेत, नोट्स भेटणार आहेत आणि टेस्ट पण तुमची लगेच आहे आणि टेस्ट दिल्यानंतर त्याचा रिझल्ट पण लगेच पब्लिश होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पप्पांना सांगायचं आहे की हा कोर्स मला विकत घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त आपलं जे ॲप आहे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कारण महाराष्ट्रामध्ये कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त लोकांना क्वालिटी एज्युकेशन भेटावं हाच परिवर्तन ॲपचा उद्देश आहे. तर धन्यवाद.